हे एवढ्या गमतीने घेण्याचा भाग नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. जर का माझ्या सभेला मैदान ओसंडून वाहत असेल आणि मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या असतील आणि मुख्यमंत्र्यांना सभा न घेता परत जावं लागलं असेल तर त्यांचे 100 नगरसेवक निवडून आले कसे, आले कुठून? ऐका, सोप्या उत्तरात जाऊ नका, जरा नीट ऐका. उत्साहाच्या भरात जाऊ नका, घात करून घ्याल. तर याचं आपल्याला मूळ शोधायला पाहिजे. हा सगळा उत्साह तुमचा दांडगा आहे, उत्साह पाहिजे. कारण जिंकायचं असेल तर हरलेल्या मानसिकतेने आपण जिंकण्याची स्वप्न बघू शकत नाही. जिंकण्याची ईर्ष्या पाहिजे, तरच आपण विजयाच्या जवळ जाऊ शकतो. त्याच्यामुळे जिंकण्याची ईर्ष्या मला दिसते, मग ईर्ष्या असल्यानंतर प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हे प्रयत्न करण्यासाठी आज तुम्ही सगळेजण आलेला आहात. पदाधिकारी आहात, जिल्हा प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत. आणि मुंबईमध्ये मी जे सगळ्यांना सांगतोय तेच तुम्हालाही सांगतोय की मला नुसतं शाखा प्रमुखावरती आता मी समाधानी नाहीये. मला प्रत्येक शाखेत गटप्रमुख पाहिजे. आता त्याला गटप्रमुख म्हणा किंवा बूथ प्रमुख म्हणा, ही बांधणी जोपर्यंत आपली होत नाही तोपर्यंत रिकाम्या खुर्च्या असून ते कसे जिंकले आणि भरलेलं मैदान असून आपण कसे हरलो याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही. हे थोडीशी तांत्रिक बाब आहे. इकडे नुसतं तुम्हाला बरं वाटावं म्हणून जोशपूर्ण बोलून मी गेलो तर मग तुमच्या आणि माझ्या संवादाचा काही उपयोग नाहीये. जाहीर सभेत बोलणं वेगळं असतं आणि माझ्या कुटुंबाशी बोलणं हे वेगळं आहे. मी कुटुंबात बोलतोय आज. तुमच्या प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की एक तर रोज शाखा उघड्या राहिल्याच पाहिजे. जसं वसंतराव तुम्ही सांगितलं की जनता दरबार, आपल्या शाखा म्हणजे काय? शाखा म्हणजे जनता दरबारच आहे. आणि आपली एक ती घोषणा होती, सार्वजनिक नळापासून ते घरगुती छळापर्यंत जिकडे सगळ्याला उत्तर मिळतं ती आपली शिवसेनेची शाखा. कोणी येतं आणि असं काही नाही की प्रत्येक वेळेला आपण सत्तेवरच असतो. आपल्या शिवसेनेचं जर का आता पुढच्या वर्षी 60 वर्ष होतील, 60 वर्षात किती काळ सत्ता होती आपल्याकडे? तरी सुद्धा एक पक्ष मला असा देशातला दाखवा की 60 वर्षामध्ये एवढी कमी काळ सत्ता हाताशी असून सुद्धा त्याची ताकद कमी होत नाही. असा एक पक्ष दाखवा मला. ती आपली शिवसेना आहे. आपली शिवसेना अनेकांनी फोडण्याचा प्रयत्न केला, चोरण्याचा प्रयत्न झाला, तरी शिवसेना संपतच नाही. अजून सुद्धा दिल्लीचे येतात त्यांना, मग त्या जसं त्या मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी दिसायचे तसं या घोड्यांना प्रत्येक वेळेला पाण्यात उद्धव ठाकरे दिसतो. अजून संपत नाही उद्धव. कारण उद्धव ठाकरे नुसतं नाही जन्माला आला, उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब मध्ये आहे म्हणून उद्धव ठाकरेला महत्व आहे. आणि बूथ प्रमुखाचं काम जे आहे, तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. पुण्याचे खासदार किती? नाही, पुण्याला खासदार किती? एक. शहराला एक. त्याचा मतदारसंघ किती लाखाचा? 22 लाखाचा एक मतदारसंघ. पुण्यात आमदार किती? 6. आमदाराचा मतदारसंघ किती? 8. आमदाराचा मतदारसंघ 3 लाख. पुण्यामध्ये नगरसेवक किती? 100 असतील. महापालिकेचा मतदारसंघ कितीचा? 85,000. म्हणजे बघा, मी पुन्हा हे करतो, 85,000चा महापालिका मतदारसंघ, 3 लाखाचा विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभेचा 22 लाख. म्हणजे एक मतदार यादी, मतदार याद्या नाही, एक. लोकसभेची 22 लाखाचा मतदारसंघ म्हणजे किती? 1 लाखाची एक मतदार यादी आहे, 1000. विधानसभेचा मतदारसंघ 3 लाखाचा, 2000ची मतदार यादी आहे, 1000चा. महापालिकेचा 85,000चा किती आहे? यादी तेवढीच आहे. हजारी सरासरी काढले तर 1000 जर मतदार असतील तर घरं किती? 250-300. मग जर एका मतदार यादीत माझा एक बूथ प्रमुख मतदार यादीतली 250 घरं सांभाळू शकला तर आपण जिंकू शकतो की नाही? म्हणजे बूथ प्रमुखाचं काम काय? त्याला सांगायचं, लोकसभेची निवडणूक आहे, 22 लाखाचा मतदारसंघ असेल, तुझा मतदारसंघ 1000चा आहे, तू 1000त मला आघाडी मिळवून दे, बाकीचं मी बघतो. विधानसभेचा मतदारसंघ 3 लाखाचा आहे, तुझा 1000चा आहे, तू 1000त मला आघाडी मिळवून दे, मी बाकीचं मी बघतो. 85,000चा असेल, तू 1000ची जबाबदारी घे, 1000 मतदारांमध्ये मला आघाडी मिळवून दे, पुढचं मी बघतो.
एक बूथ प्रमुख आणि त्याच्याबरोबरची टीम 250 घरात 300 घरामध्ये संपर्क साधू शकतो की नाही शकत? कोण मतदार आपला नाही कळू शकतं की नाही शकत? मग आता जी मतदार यादी येते, जे मतचोरी तुम्ही म्हणता, मतचोरी होती कुठून? त्या यादीमध्ये जोपर्यंत बाहेरची अनधिकृत नावं घुसत नाही तोपर्यंत मतचोरीच होणार नाही. आणि मग बूथ प्रमुखाचं काम आजपासून सुरू केलं की तुम्ही प्रत्येक मतदार यादी, पहिली निवडणूक आयोगाकडे जाऊन मतदार यादी घ्या. प्रत्येक बूथ प्रमुखाला मी आता कंपल्सरी सांगणार, तुझ्या खिशात मतदार यादी असलीच पाहिजे. आणि येता जाता नुसतं बघ, काय वसंतराव तुमचं काय नाव, तुमच्या घरात किती, तुमच्याकडे काय नवीन मतदार आहेत, तुमच्याकडचे कोणी बाहेर गेलेले आहेत, हे तपासू शकत नाही आपण. आता जे राहुल गांधींनी शोधलं आपण सुद्धा ते शोधतोय. एक 8-10 दिवसामध्ये आपणही त्याचं मुंबईमध्ये जे झाले ते तुम्हाला दाखवणार आहे. पुण्यामध्ये तर झालंच असणार. एकेका पत्त्यावरती 50-50, 100-100 नावं घुसवलेत. आपण तपासू नाही शकत? सहज तपासू शकतो. आणि पोलिंग एजंट सुद्धा मला बूथ प्रमुखाच्या टीम मधला पाहिजे. याचं कारण असं की जर पोलिंग एजंट त्या बूथ प्रमुखाच्या यादीतला असेल टीम मधला, तर तो त्या मतदार यादीतल्या मतदारांना नावानिशी चेहऱ्यानिशी ओळखणारा असला पाहिजे. म्हणजे त्याला कळलं पाहिजे मत द्यायला उद्धव ठाकरेच्या नावाने भलता कोणतरी आलाय, त्यांनी सांगितलं पाहिजे की तू नव्हे, तू नव्हेच. ते तो मी नव्हेच म्हणतात तसं त्यांनी सांगितलं तू नव्हेच, इकडे वेगळा आहे माणूस, हा बोगस आहे, याला पकडा. हे झालं तर मतचोरी होईल कशी? आणि ते जर का आपण करू शकलो तर आणि तरच यांना आपण गाडू शकतो. नुसत्या घोषणा देऊन गाडता येणार नाही. ते चोरी करून बसलेले आहेत. आता ती चोरी उघडकीस आणायची. कारण लोकसभेमध्ये आपण जिंकलो आणि विधानसभेत एवढा पराभव होऊ शकतो, ही अशक्य गोष्ट आहे. पण लोकसभेत ते विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्या आपण नव्हे, परकला प्रभाकर बोलले की 45 लाख म्हणजे एका राज्याची, जवळपास छोट्या राज्याची लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रात त्यांनी घुसवलेली आहे. गेले कुठे 45 लाख? हे पुण्यामध्ये सुद्धा आहेत, मुंबईमध्ये सुद्धा आहेत, ग्रामीण भागामध्ये आहेत. ज्याप्रमाणे त्यांनी ते शोधून काढले, शकून राणी, एका महिलेचं मतदान काय कार्ड हे 2-3 राज्यामध्ये आणि 4-5 ठिकाणी मिळेल, तसं मुंबईमध्ये सुद्धा आहे. आता ह्या जर का चोऱ्या आपण पकडू शकलो, आणि जसं आपण आता बघतो नाकाबंदी असते, रात्री असते ना, तुम्हाला काय वाटतं नाकाबंदीमध्ये किती चोर पकडले गेले असतील? किती दरोडेखोर पकडले असतील? नसतील. पण नाकाबंदी असल्यानंतर चोर त्या मार्गाला जाणारच नाही, नको बाबा त्याला तिकडे नाकाबंदी पकडले जाऊ. हे असं जर का आपण सुरू केलं तर ते बोगस मतदार मतदानालाच येणार नाही. नको बाबा तिकडे पकडले गेले तर कानाखाली आवाज निघेल. काढायला काय हरकत नाही बोगस असेल तर पटल्यावरती. या गोष्टी तुम्ही करणार आहात तर आपण जिंकू शकतो. आणि मी पुढच्या वेळेला पुन्हा येईन नाही म्हणणार, परत येईन, पण मला बूथ प्रमुखांची यादी पाहिजे. देणार? मग कधी उद्या येऊ परत? नाही, ही गोष्ट गमतीचा भाग सोडा, पण ही जोपर्यंत आपण आणत नाही तोपर्यंत आपण निवडणूक जिंकण्याच्या भानगडीत पडू नका. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. कारण एक जसं ते पु ल देशपांड्यांचं होतं वाऱ्यावरची वरात, तसं नुसतं वाऱ्यावरती आता निवडणुका होत नाहीत. आता हे भाजपवाले त्यांना माहिती आहे, कारण त्यांच्या हातातली सत्ता गेली तर लोक त्यांना शिल्लकच ठेवणार नाही. काय करायचं ते लोक तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आता खाली तुमच्याकडे येण्याच्या आधी तिकडे वार्तालाप होता. एका पत्रकाराने विचारलं की आधी असं जाहीर झालं होतं की 75व्या वर्षी मोदीजी निवृत्त होतील, तुम्हाला काय वाटतं? म्हटलं माझं सोडा, तुमच्या मनात काय आहे? बरोबर ना? कारण जनतेच्या मनात काय आहे? तर या सगळ्या गोष्टी आपण करायच्या असतील आणि साधायच्या असतील तर पहिली गोष्ट, यांनी जी काही भोकं पाडलेत यंत्रणेला ती बुजवा. ती बुजवायला लागा. एक एक गोष्ट आपण बुजवली पाहिजेत. पहिले हे घुसवलेले मतदार कुठे आहेत हे शोधून काढून त्यांना बाद करणं गरजेचं आहे. आणि हे जर का एकदा काम सुरू केलं की मग बघा कशी जिंकत नाही आपण. एकदा तुम्ही मला बूथ प्रमुखाची किंवा गटप्रमुखाची यंत्रणा बांधून द्या, किमान पुढची 25 वर्ष आपली सत्ता कोणी घालवू शकणार नाही. कारण पक्क पाहिजे. घरामध्ये घरातला मतदार आपला आहे की नाही, त्याच्या मनात आपल्याबद्दल काय प्रश्न असेल येऊ द्यात माझ्याकडे. मग जाहीर सभेमध्ये जसं परवा दसऱ्याचा मेळावा झाला, तुमच्यापैकी सुद्धा सगळेजण आले होते, भिजत होतात. आता हे एवढं प्रेम असताना सुद्धा शिवसेना हरू कशी शकते? बाकीच्या भाषणातनं लोक उठून जाऊ नयेत, जात आहेत म्हणून हॉलचे दरवाजे बंद करायला लागले. मी तर मैदानात घेतलं आणि ते सुद्धा पाऊस पडतोय.
तळ झाले शिवाजी पार्कमध्ये, तरी लोक म्हणजे तुम्ही हटायला तयार नाहीत. म्हणजे मला तर एक क्षण असा आला की तुम्ही सगळे भिजताना मला बघवत नव्हतं. मी म्हटलं आता मी थांबतो, तुम्ही सांगता बोला. अरे मला सुचेच ना पुढे काय बोलायचं. असं एवढं प्रेम मिळून सुद्धा आपण हरू कसे शकतो. तर ही तांत्रिक बाब. ईव्हीएम हा एक झाला भाग, पण मतचोरी हा दुसरा मुद्दा आहे. आणि मतचोरी आपण थांबवू शकतो जर तुम्ही बूथ प्रमुख एका मतदार यादीला बूथ प्रमुख आणि त्याची टीम आतापासून कामाला लावली. मतदार यादी नावानिशी चेहऱ्यानिशी तपासायला लागलो तर मला नाही वाटत भाजपा निवडणूक लढायची सुद्धा हिंमत नाही करणार. बाकी ठीक आहे. आता संजय राऊत जे बोलले की आपण दुसरं गोष्ट काय असतं, अरे काय पैसा आहेच, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. पण तरी देखील आपले 9 खासदार आणि 20 आमदार निवडून आले ते काय अब्जाधीश थोडीच आहेत. आपला एक खासदार तर चोरलाच, त्याने 48 मतांनी पराभव झाला, म्हणजे केला गेला, दाखवला गेला. आणि मला माहितीये मी जेव्हा आपल्या ओमराजेच्या प्रचाराला गेलो होतो, का हो तुम्हाला ओमदादांनी पैसे दिलेत, मग का टाळी वाजवत आहे. बरोबर आहे. कळला माझा मुद्दा कळला. आता ओमराजेचा इथे संबंध काय, पण ओमराजे बोलले ते टाळ्या मारतात, माणूस घोषणा देतात. ही जवळीक. आणि त्याच्या प्रचार सभेत मी भाषण संपल्यानंतर एक साधा शेतकरी व्यासपीठावरती आला आणि हातात त्याचे एक काय त्याला म्हणायचं बटवा म्हणणं सुद्धा धाडसच होईल. एक छोटं पुरचुंडी होती. मला म्हणाले साहेब ओम दादाला पैसे द्यायचे. अरे मला म्हणजे असं मी अंग असं हे झालं, मला गईवरून पण आलो, शहारून पण गेलो. अरे हा बिचारा खात काय असेल, त्याचं घर कसं चाललं असेल, पण ओम दादाला पैसे द्यायला तो आला. किती असतील पैसे, 1000 कोटी, 100 कोटी, 1 कोटी तरी, पण त्याच्यात 1 रुपया जरी असेल तरी तो यांच्या 1000 कोटी बरोबरचा होता. 1 रुपया, शेतकऱ्याचा 1 रुपया सुद्धा या सत्ताधाऱ्यांच्या 1000 कोटीला पराभूत करू शकेल एवढी ताकद त्याच्या 1 रुपयामध्ये शेतकऱ्याच्या. हे जे काय आपलं नातं आहे की सत्ता नसेल पण माझी शिवसेना आहे, कुठे या सत्ताधाऱ्यांनी काही नाही केलं तर शिवसेना मला न्याय मिळवून देईल, हा विश्वास आपण निर्माण केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी शाखा रोजच्या उघडल्या गेल्या पाहिजेत. मी मुंबईमध्ये केलेल्या, पुण्यामध्ये सुद्धा कदाचित करेन. मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला मी न सांगता शाखा भेटी केलेल्या आहेत. न सांगता, कोणाला न कळवता जायचं, किती वाजता येतो, किती वाजता येतो, मग मस्टरवरती कोण गटप्रमुख येतात, काय करतात, हे सुद्धा मी बघितलेलं आहे. आणि शाखा प्रमुखांनी आता विभाग प्रमुख नीट आहेत की नाही, उपविभाग प्रमुख नीट आहेत की नाही, ही सगळी चाचपणी आता आदित्य तू आहे, संजय तुम्ही आहात, स्नेहलताई आहेत, सचिन आहेत, सगळ्यांनी तपासा. आणि माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की किमान 8-10 दिवसातनं तरी शाखा प्रमुखांनी सगळ्या, आपण त्याला गट प्रमुख तर एक शब्द ठरवा, गट प्रमुख, बूथ प्रमुख तर बूथ प्रमुख ठरवा, त्यांना भेटलंच पाहिजे. आणि तू काय केलंस, उद्या काय केलं, कुठे गेला होतास, कोण म्हणतात लोक, काय म्हणाले, आपल्याबद्दल काय मत आहे, हे सगळं, किती लोक तुला सापडले, किती लोक बोगस आहेत. काही जणांचं निधन झालं तरी सुद्धा मतदाराला येतात, जणू काय सर्वपित्री अमावस आहे हो, कारण त्यावेळेला म्हणतात असे वजन खाली येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या आजपासून जर का आपण कामाला लागलो तर तुम्ही लिहून ठेवा, मुंबई काय, पुणे काय, जिथे जिथे ही यंत्रणा उभी राहील त्या सर्वच्या सर्व निवडणुका आपण जिंकल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे, मी जास्त तुम्हाला काही प्रवचन देणार नाही, तुमच्या उत्साहाला मी जास्त काही विरजण घालणार नाही. उत्साह पाहिजेच, कारण मी अनेकदा सांगितले, लढाई जिंकण्यासाठी तलवारीची गरज असते, तलवार पेलण्यासाठी मनगटाची गरज असते, पण मनगट असलं तरी तलवार फिरवण्यासाठी मन मजबूत लागतं. त्या मनाची पहिली तयारी करा, मग विजय सहज शक्य होईल. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.